नमस्कार, मी सपना दांडगे. गर्जना मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी. वसंत हुंकारे यांच्या व्याख्यानाला हजारो नागरिकांची गर्दी. आईबाप हे मुलींच्या जन्मापासून ते लग्नापर्यंत मुलींना कसे जपतात यांचे जिवंत उदाहरणावर वसंत हुंकारे यांचे व्याख्यान. संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेलं ग्राम सोनाळा येथे हजारो महिला, पुरुष व तरुण मुलींची गर्दी. हा कार्यक्रम गावकरी व सोनाळा पोलीस स्टेशनच्या वतीने घेण्यात आला. हा कार्यक्रम सुरू असताना नवयुवतीच्या हृदयात आईबाप यांचे खरे महत्त्व काय आहे हे वसंत हुंकारे यांच्या व्याख्यानातून समजले. गर्जना मराठी न्यूज करिता उदयवान दांडगे, सोनाळा, बुलढाणा. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे आणि ते पाणी कसं तुझ्या बापानं तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं, पोरी काय झालं, असा हा बोलला तू कधीच बोलला नव्हता. काय झालं तुला, आई काही बोलले का, तुला बाई काय बोलले का, तुला शाळेमध्ये कोण काय बोलले का, सांग माझ्या लेकरा. तुझा भाई तुला काय बोलला का सांग, त्याची चांबडीच लोळवतो. त्यावेळेला बापाच्या डोळ्यात पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं, पप्पा मला कोणी काय नाही बोललं, पप्पा पप्पा मला कोणी काय नाही बोललं, पप्पा मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोललं, मला कोणी काय नाही बोललं. पप्पा जेव्हा मी 1 वर्षाची होते ना हो पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला कडकडून मी मिठी मारत होती पप्पा. कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा, तेव्हा मला माझा बाप कळत होता. पण पप्पा पप्पा मला आई रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती आणि जसं तुम्ही येत होता परत तुम्हाला मी कडकडून मिठी मारत होते आणि मी तुम्हाला म्हणत होती, पप्पा पप्पा आईने मला मारलं, पप्पा तुम्ही जाताना मला आई मारते. तुम्ही मला उचलून घेत होता, अलगद हवेमध्ये फेकत होता. माझ्या बापाचे दोन्ही हात समर्थपणे मला झेलण्यासाठी खाली तयार आहेत. अगदी राणीसारखी, अगदी परीसारखी, अगदी वाघिणीसारखी मी तुमच्या हातामध्ये येत होते. आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होते. तुम्ही मला म्हणत होता, चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया. पप्पा माझी समजूत काढण्यासाठी अंगणामध्ये तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता. तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा माझा घोडा माझा घोडा म्हणून मी अंगणभर तुम्हाला फिरवत होती. पप्पा पप्पा पेतो 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 म्हणून मी तुमच्या पाठीवर मी बसत होती. पप्पा 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 मला रात्रीची भीती वाटते हो पप्पा, म्हणून आईच्या मिठीतून उठून येऊन तुमच्या छातीवर मी झोपत होती. पप्पा कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता. पप्पा तर आता मी मोठी झाली. पप्पा आता मी शाळेला जाते, आता मी कॉलेजला जाते. आता तुम्ही मला बंधनामध्ये ठेवता. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का गेलीस, ते का गेलीस. पप्पा तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा, आई होते पप्पा, मी तुमच्या तिरस्कार करते. पप्पा मला काही लागले तर मी माझ्या आईला मागते. पप्पा पप्पा मला काही लागलं तर मी माझ्या आईला मागते. तर तुमच्या समोर येत नाही. पप्पा तर आज गेली होती पप्पा त्या गावाच्या पटांगणामध्ये ते बाप नावाचा वादळ ऐकून आली पप्पा, आणि तुमचा हरवलेला माझा बाप मला परत मिळाला. पप्पा माझा हरवलेला बाप मला परत मिळाला. पप्पा नाही मिठी मारते, पप्पा नाही मिठी मारते. परत परत आज घरी जायचं बघ हराम करून, परत परत आज घरी जायचं आणि त्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची. कारण बापाची किंमत त्या पोराला विचार, बापाची किंमत त्या पोराला विचार. पोराला मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत रे माझ्या लेकरा, मेल्यानंतर त्याचा भक्त निर्जीव शरीर जाळतात. पण जर आपल्यामुळं आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणे बरा, जिवंतपणे आई बापाची चिता रोज घरात जात असते. पोरीनं रोज आपला बाप मरत असतो आणि त्या चितेला रोज आपण अग्नी देत असतो. आणि खरं सांगू का पोरी, जिवंतपणीचं मरण लई वाईट असतं बघ. ना जगता येतो ना मरता येतो. हे स्वामी तिने जगाचा आई विना दुकाने हे माझ्या बाळानं आजपर्यंत आम्हाला असं वाटत आलं माझी आईच माझ्यासाठी रडली आणि माझ्या आईलाच माझ्या वेदना कळा
आल्या. ए पोरी 100% नाही, 1,00,000% खरं आहे पोरी, 1,00,000% खरं आहे. कारण हे पोरीनं जे देवाला जमलं नाही तिनं करून दाखवलं बघ. नाव आईच्या खांद्याला खांद्याला रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर आणि जिथं आपला बाप काम करत असतो तिथं आपल्यासाठी जर आजपर्यंत कोण हंबरडा फोडून रडत आला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरीनं. आणि हा बाप आज तुमच्या समोर उभा आहे. या बापाच्या नजरेमध्ये नजर घाल, तुला तुझी आई दिसायला मग आज नका शहराचं हे रूप आज तुझ्या समोर उभा आहे पोरीनं. जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्तित्व आहे कारण तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे. या जगातल्या कित्येक लेकरांना वाटतं घरी पळत पळत जावं आणि आपल्या बापाला अगोदर करून मिठी मारावी. या अनंतात विलीन झालेला बाप आणि भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्या लेकरांना मिठीत घेत नसतो. तर तू लई श्रीमंत आहेस पोरी. एक काम करायचं बघ, हे आज 1 वर्षाचं व्हायचं बघ पोरी, पळत पळत जायचं बघ पोरी आणि तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे. त्या बापाला कडकडन मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची पोरी, एवढ्या घट्ट मिठी मारायची. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. ते पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं, पप्पा आजपर्यंत मी तुम्हाला सांगू शकले नव्हते पण आज मी तुम्हाला सांगते, माझा तुमच्यावर लई जीव आहे पप्पा, माझा तुमच्यावर लई जीव आहे. जा बोले, तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे, पळत पळत जा तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. जा पोरी, जिथं तुझा बाप उभा आहे तिथं जा आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी. जा पोरी, जा तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. मार मिठी पोरी तुझ्या बापाला, मार मिठी पोरी तुझ्या बापाला. मारा बेटे तुझ्या बापाला. सांगा मला पोरी भाऊ, रडणारा बाप खोटाय का मला सांग पोरी मला, हा रडणारा बाप खोटाय का? या हत्तीसारख्या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांगा पोरी. हे माझ्या लेकरानं काय चूक आहे या बापाची सांग मला, काय चूक आहे या बापाची? तुला लहानाचं मोठं केलं ही चूक आहे का या बापाची? हे तुझ्यासाठी उपाशी राहिला ही चूक आहे का या बापाची? सांग पोरी, सांग मला या बापाची चूक काय आहे मला सांग पोरी, सांग. या बापाला पोलीस स्टेशनला उभी करशील का मला सांग, या बापाला तू लाचार करशील का मला सांग, या बापाच्या तोंडावर तू थंकून निघत जाशील का? कुठला तर हरामखोर कुत्रा येतो त्याला आणि या बापाला पोलीस स्टेशनला उभं करतो. सांग मला पोरी, आज तुझा पाय असेल तर फेकून दे पोरे. या बापाशिवाय सर्वश्रेष्ठ काही नाही बघ पोरी. त्याला झुका पोरी ना झुका, बापाच्या पाया पडत, चला बापाच्या पाया पडत, झुका पोरी ना झुका. बापाच्या पाया हा तुझा देव आहे बघ पोरी, हा तुझा देव आहे बघ पोरी. एक हे पोरगी आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार नाही. एक हे पोरगी बापाला पोलीस स्टेशनला उभी करणार नाही. एक हे पोरगा व्यसन करणार नाही. चला खाली बसलेल्या प्रत्येकानं आपला उजवा हात वरती करा. त्यामुळे ज्यांना आज बापाच्या पोटी जन्म घेतला त्यांनी उजवा हात वरती करा. चला उजवा हात वरती करा. चला उजवा हात वरती करा. ज्यांना आई बापाच्या पोटी जन्म घेतला उजवा हात वरती करा. चला ठेवा आपल्या डोक्यावरती ठेवा. चला डोक्यावरती ठेवा. आई बापानं आम्हाला आयुष्य दिलं. हे आई बापानं आम्हाला आयुष्य दिलं. आता फक्त आणि फक्त 1 मिनिट आई बापासाठी द्यायचं आहे. डोळं झाका, सगळ्यांनी डोळं झाका, सगळ्यांनी डोळं झाका आणि डोळ्यासमोर आणा फक्त आपल्या आई बापाला. डोळ्यासमोर आणा फक्त आपल्या आई बापाला. आणा डोळ्यासमोर. बाप घरामध्ये नाही, आई घरामध्ये नाही. हे डोळ्यासमोर आणा आई बापाला. 2 वर्षापूर्वी आई सोडून गेली, 2 वर्षापूर्वी बाप सोडून गेला. आणा त्या आई बापाला डोळ्यासमोर आणा. त्या आई बापाला डोळ्यासमोर आणा. मला कडकडून आईला मिठी, मला कडकडून आणि सांगा आई 1 मिठी मारायची राहून गेली होती ग तुला, 1 मिठी मारायची राहून गेली होती. पप्पाला डोळ्यासमोर आणा. त्या बापाच्या गालावरून हात फिरवा आणि सांगा बापाला, पप्पा आय लव्ह यू पप्पा, आय लव्ह यू पप्पा. पप्पा माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर माफ करा. एक पोरीनो घरातल्या बापाला डोळ्यासमोर आणा. आला का बाप डोळ्यासमोर? आता सांगा बापाला, पप्पा मी तुम्हाला पोलीस स्टेशनला उभं करणार नाही पप्पा, मी तुमच्या तोंडावर थुंकणार नाही पप्पा, मी कुठल्याही खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही पप्पा, नाही फसणार पप्पा. आय लव्ह यू पप्पा, आय लव्ह यू पप्पा. माझा तुमच्यावर लय जीव आहे पप्पा, माझा तुमच्यावर लय जीव आहे. त्या आईला कडकडून मिठी मारा. पोरानं सांगा मी आत्महत्या करणार नाही, मी कुठल्याही लेकीला हा खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवणार नाही. हे पोरीना या शाबास. हात खाली बसा सगळे बसा.
तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो। हे शिव धर्म सूर्य पाहो, जय जय वांछिल तो तेला हो प्राणी जातया। नमो हरिहंतानम, नमो सिद्धानम, नमो आयरियानम, नमो वजायानम, नमो लोय सौव सावनम, ऐसो पंचन मुखारो सौव पाव पदसल, मंगलानम च सौवे शिव परम हवै मंगल। जो बोले सो निहाल सत श्री अकाल, वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतह। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह, हय्या अलस सलाह, हय्या अलल फलाह। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संभुवस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। पुराणं हे तुमचं राष्ट्र आहे, या राष्ट्राला जपा, आई बापाला जपा। आई बापापेक्षा सर्वश्रेष्ठ या जगात काहीच नाही। कुठलीही लेख आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करणार नाही, कोणताही पोरगा व्यसनाच्या वेठामध्ये अडकणार नाही, कुठल्याही लेखीला हात घालणार नाही, कोणत्या लेखीचं तुकडं करणार नाही। बस एवढं सांगण्यासाठी या मातीमध्ये मी आलो होतो। पण जाता जाता एक विनंती आहे, एक विनंती आहे पुरी। हे 2 तास आई बाप ऐकलास, आई बापाने आयुष्य तुला दिलं आहे। आपल्या आई बापासाठी कुठल्या वाघिणीला फक्त एका मिनिटामध्ये कोणाला बोलायचं आहे का? आपल्या आई बापाविषयी व्यक्त व्हायचं असेल का? एक प्रतिक्रिया एका वाघिणीची एका वाघाची पाहिजे। चला, कोण पोरगी बोलणार आपल्या आई बापाविषयी एका मिनिटामध्ये? जे काही मनात आलं आहे आपल्या आई बापासाठी व्यक्त व्हायचं आहे। ये लवकर, ये माझ्या लेकी, चाल लवकर हे। बाकी कोणी हलायचं नाही। शेवटचा 1 मिनिट आहे, याला परिवर्तन म्हणतात, यालाच तर परिवर्तन म्हणतात, यालाच तर बदल म्हणतात। एक प्रतिक्रिया फक्त आपल्या आई बापाविषयी, बाकी कोणी हलायचं नाही, आपली जागा सोडायची नाही। या माझ्या लेखी आहेत, ज्या वेळ आहे त्या लाडक्याने फसवलेल्या माझ्या लेखी आहे। आता एक मिनिट हे कोणत्याही खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही, त्याचं हे ज्वलंत उदाहरण। मी कधीच माझ्या आई बाबाला त्रास दिला, माझे आई बाबा माझ्यासाठी देव आहेत। सब मंगल है, सब आनंद है। ये बड़ा सब आनंद है। बस करी बस। बापाशिवाय आपल्याला कोणी भी ओळखत नाही। मायबाप आपल्याला जन्म देतात, पण काही काही पोरी असे असतात की बाबांना धोका देऊन जातात। मी अशी सांगतो की बाबाला कधीच धोका देऊ नका। सब मंगल है, सब आनंद है। या डोळ्यातल्या अश्रूंना अग्नी बनवायचा पोरीनं। आई बापासाठी आलेली हे अश्रू आहेत, या अग्निकुंडामध्ये तापून निघायचं। हिऱ्यासारखे पैलू पडले पाहिजे, सोन्यासारखी चकाकीन झळाळी आली पाहिजे। बस माझ्या लेकी बस, ये माझ्या बडा। आई बाबाच म्हणजे आपले सगळेच आहेत। आई बाबाशिवाय कोणीच जगू शकत नाही। मी आई बाबाला कधीच त्रास देणार नाही। सब मंगल है, तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल। मला असं बोलायचं आहे की माझ्या बाबाला मी खूप त्रास दिला आहे, माझ्या डॅडीला। मी 10वीत असताना मला सायन्स घ्यायचं होतं, परंतु माझ्या बहिणीची मारक्ती झाल्यामुळे घरामध्ये आर्थिक संकट खूप मोठं ढासळलं होतं। परंतु एका झाडाखाली मी उभी राहून सरांनी मला चांगलं मार्गदर्शन केलं। माझा भाऊ सोबत होते, तेवढ्यात माझे डॅडी गाडी चालवत होते। माझे डॅडी स्वतः एक ड्रायव्हर आहे। मी डॅडीला फोन लावल्यानंतर डॅडी मला सायन्स घ्यायचा आहे, 35,000 रुपये एका महिन्याची फी, 2 वर्षाची होणार होती। मी विचार केला, ताईची मारक्ती झालेली आहे, डॅडीने खूप मोठा हुंडा दिला होता, इतकं मोठं संकट होतं, डॅडीच्या पाठीशी कोणीच उभं नव्हतं, फक्त आम्ही 3 भाऊ, आई आणि बाबा। तेवढ्यात मी फोन लावला, डॅडी सायन्स घ्यायचा आहे। डॅडीने माझा फोन उचलला आणि मला वाटलं, डॅडी म्हणत होते, बाई कपाटामध्ये इथं पैसे आहेत, ती घेऊन जा आणि तुला जे करायचं आहे ते कर, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या बहिणीची मारक्ती झाली असताना, एवढं आर्थिक संकट आलं असताना सुद्धा माझ्या बापाने मला म्हटलं, तुला जे करायचंय ते कर। परंतु मी माझ्या बापाचा विचार केला आणि मी आठ घेतलं, पण मला त्याचं काहीच दुःख नाही आहे, काहीच दुःख नाही। परंतु पुढे चालत असताना मी माझ्या बापाला लढवलं, माझ्याकडून मला समजलेली आहे,
आणि मी ते चूक सुधारणार सुद्धा आहे. डॅडी, आय एम व्हेरी सॉरी, बट आय लव्ह यू सो मच डॅडी. आय लव्ह यू सो मच. अरे खूप माहिती पप्पा आले ते नाही आले, दादा सोबत आले. आपल्या सगळ्या चुका पोटात घेणारा एकच देव माणूस आहे, त्याचं नाव बाप आहे. सगळ्या चुका लेकरा पोटात घेतल्या, काही काळजी करू नको. सब मंगल. बस बाळ, बस इथंच बस. मला पप्पा नाही आले, पण माझ्यासारख्या अनेक मुलींना पप्पा नसला तर दुःख नाही समजायचं. आपल्या पप्पा आपल्या मम्मीकडे आणि बहिणी असेल तर बहिणीकडे बघून आपले पप्पा आहेत असं समजायचं. आणि माझ्या मम्मीला कधीच घडवणार नाही. आय लव्ह यू पप्पा. मी आहे तुझा बाप. या तिथं पाठीमागं बसलेला प्रत्येक जण तुझा बाप आहे. काही काळजी करायचं नाही. खरं तर माझ्या पप्पानं मला खरंच रणरागिरी बनवायची कोशिश केलेली आहे. मी कोणत्या वाईट मार्गाला गेली पण नाही. मी खरं ऐकलं. मी खरंच मला अभिमान वाटते की मी खरं वाईट मार्गाला गेले नाही. माझ्या पप्पाने मला मला खड्यात उतरवलं. माझे खूप प्रयत्न केले, कष्ट केले आणि आज मी तुमच्या सर्वांसमोर उभी आहे. याचं कारण पण माझे पप्पाच आहे. धन्यवाद. आय लव्ह यू पप्पा. आय लव्ह यू मम्मी. व्हेरी व्हेरी आय लव्ह यू मम्मी. मी 12वी मध्ये नीटची प्रिपरेशन करत आहे. मला 12वीच्या स्टार्टिंगलाच मायग्रेनचा प्रॉब्लेम झाला. माझ्या घरच्यांचा मला एवढा सपोर्ट होता की नाही करू शकत एवढा सपोर्ट कोणी नाही करू शकत. मी जेव्हापासून बाहेर शिकायला गेली माझ्या घरच्यांनी मला मी जे मागितलं ते दिले. आतापर्यंत अशी कोणतीच वस्तू नाही की माझ्या पप्पांनी मला दिली. थँक्यू सो मच पप्पा. आय लव्ह यू. शेवटच्या 2 प्रतिक्रिया. आई बाबांना कधी दुःख देऊ नका. आई बाबांच्या पायात स्वर्ग आहे. माझ्या आई बाबांना मी कधीच त्रास देणार नाही. माझ्या आई बाबाच माझ्यासाठी देव आहे. मी माझ्या आई बाबांना कधीच त्रास देणार नाही. जे माझे बाबा काही आहेत मला त्याचा अभिमान आहे. म्हणून मी माझे बाबा शेतकरी आणि मला त्याचा पण अभिमान. आय लव्ह यू बाबा. बस शेवटच्या 2 प्रतिक्रिया. मी माझ्या बाबाला खूप त्रास दिलाय. मला तर असं वाटतंय की जितका त्रास कोणी माझ्या आई बाबाला मी दिला नसेल तितका त्रास मी न दिलाय. पण मी हा पूर्ण जेवढा त्रास दिलाय त्यांचे जेवढे पण स्वप्न असेल ते मी पूर्ण करणार आणि त्यांच्या स्वप्नांना यश मिळवणार आणि त्यांची मान गर्वाने मोठी करणार आणि उदर करणार गर्वाने. सब मंगल आहे, सब आनंद आहे. माझे बाबा उन्हात खूप काम करतात. माझ्या बाबाच्या पायाला इतका वेग आहे. माझे बाबा लोहार आहे. माझा तिचा अभिमान आहे. मी त्यांच्या त्याला कधी ना कधी यश देणार आहे माझी इच्छा आहे. माझे बाबा माझी आई माझ्यासाठी खूप कष्ट करतात. मी हमेशा त्यांच्यासाठी काही ना काही करणार. आय लव्ह यू मम्मी. आय लव्ह यू डॅडी. मी पहिले खूप घालत होती. आता मला समजलं की पप्पा खूप उन्हात काम करायचे. शेतकरी आहेत माझे पप्पा. आता मी कधीच पैसे खाणार नाही. मी माझ्या बाबाचे स्वप्न पूर्ण करणार. आईचे पण स्वप्न पूर्ण करणार. आय लव्ह यू पप्पा. बाप म्हणजे विठोबा. आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणारा बाप. मला बाबा
तिचे कष्ट संपवले नाही. 15 वर्ष तिने माझ्यासाठी एकटी तिने माझ्यासाठी कष्ट केलंय आणि मला वागवलं. तिच्यासाठी मी काही जे पण करेन ते सगळं चांगलंच करेन. मी आजपासून तिच्यासाठी जे करायचंय ते चांगलंच करेन. आय लव्ह यू मम्मा. माझे मम्मी हो कुठे? तिथे बसली. आई साहेब एक मिनिट. ही तुमची लेख आज तुम्हाला मिळेल. प्रतिभा आहे. सब मंगल आहे. बसा सगळे खाली बसा. खाली बसा. बसा सब आनंद आहे. एकच प्रतिक्रिया. आपल्या जीवनातील सर्वात प्रिय माणूस म्हणजे आपले आई वडील असतात. मला सुद्धा बाबा नाही आहेत, पण माझ्या आईने मला कधी बाबाची कमी अशी वाटू दिली नाही. माझ्या आईला घरातल्यांचा कोणाचाही सपोर्ट नसताना माझी आई एवढ्या मोठ्या कष्ट करून आम्हाला वाढवते. माझ्या आईला एकदा पुन्हा गायचंय. खाली बसा सगळे. बोलू नका. खाली बसा. एक खाली बसा. लेकरांनो बस शांत. सब मंगल आहे. खाली बसा. दंगा कोणी करायचं. शांत. पाणी पाजा. एक खाली बस का. एक खाली बसा. वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सश्यामला मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. शुभ्रजोत्स्ना पुलकितयामिनीं फुल्लकुसुमित सुमधुरभाषिणीं हासिनी सुमधुरभाषिणीं सुखदं वरदं मातरं. वंदे मातरम. वंदे मातरम. भारत माता की. भारत माता की. वंदे